नमस्कार सर्वांना. तर मी आज तुमच्यासाठी एक छान अशी ट्रिक घेऊन आलेली आहे. तर तीच ट्रिक वापरून आपण घरातला मिक्सर कसा स्वच्छ करायचा ते पाहणार आहोत. तर तुम्ही बघू शकता माझा हा मिक्सर किती खराब झालेला आहे आणि ह्याच्यावरती बरेचसे डाग पडलेले आहेत. तर मिक्सर हा आपण डेली यूज करतो चटणी बारीक करण्यासाठी किंवा वाटण बारीक करण्यासाठी, पण त्यावर बरेचसे डाग पडतात. त्यावेळेस आपल्याला काही ते क्लीन करणं होत नाही. तर ते खराब झालेला मिक्सर हा आपण चुटकीसरशी कसा स्वच्छ करणार हे आज आपण पाहणार आहोत. तर तुम्ही कोणी नवीन आला असाल चॅनेलवरती तर माझ्या चॅनेलला नक्की सब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मंडळी. तर बघू शकता मी आता टूथपेस्ट घेतलेली आहे, जी आपण यूज करतो ना डेली तीच घेतली तरी चालेल. आता मी कोलगेटची यूज करते तर तीच घेतली. आणि मग आता आपल्याला मिक्सर थोडासा ओलसर करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी थोडंसं पाणी शिंपडलेलं आहे. आणि तुम्ही पाणी शिंपडताना ना काळजी घ्यायची आहे की मिक्सरच्या आतमध्ये पाणी जाता कामा नये. आणि बघू शकता मी लगेच इथे ब्रश यूज करत नाही, तो ब्रश घेतला. आता तुम्ही किचन क्लिनिंगसाठी पण एखादा ब्रश केला असेल तर तोही घेऊ शकता. आणि इथे मग मी त्याला टूथपेस्ट लावले आणि अशा रीतीने आता आपल्याला मिक्सरला सर्व बाजूंनी ही पेस्ट लावून घ्यायची आहे. तर तर कसं आहे ना मंडळी, आपण मिक्सर हा डेली यूज करतो चटणी वगैरे वाटण करण्यासाठी किंवा चटणी बारीक करण्यासाठी किंवा शेंगा चटणी वगैरे बनवण्यासाठी किंवा इडली डोशाचं बॅटर बनवण्यासाठी, कांदा टोमॅटोची पेस्ट बनवण्यासाठी. तर त्यावेळेस काय होतं की काहीतरी म्हणजे टोपण वगैरे नाही लागलं तर ते उरतं आणि मिक्सरला मग डागं पडतात. मग ते आपल्याला रोज काही क्लीन करणं होत नाही. तर आठवड्यातून एकदा आपण अशी डीप क्लिनिंग केली पाहिजे आणि खरंच ह्याचा खूप छान रिझल्ट येतो बरं का. आणि खूप छान क्लिनिंगही होतं. तर तुम्ही बघू शकता आता सर्व डाग वगैरे निघत आहेत आणि अशा रीतीने आपल्याला सर्व डीप क्लिनिंग करून घ्यायची आहे. आणि जिथे डाग दिसतात तिथे टूथपेस्ट वगैरे लावून घ्यायची आहे. आणि आतमध्ये सुद्धा ना जिथे आपण मिक्सर जार लावतो तिथेसुद्धा इथे पेस्ट लावून घ्यायची आहे. तिथेच सर्वात जास्त घाण होते. तर बघू शकता आता मी सर्व बाजूंनी कोलगेटची पेस्ट लावलेली आहे. आणि आता आपल्याला मग हे सर्व पाणी न यूज करता एका सुती कॉटन किंवा सुती कपड्याने आपल्याला हे सर्व पुसून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता आता मी ह्याला सुती कपड्याने पुसून घेते किंवा एखादा टॉवेल असेल आपला किचन क्लिनिंगचा तोही सुद्धा घेतला तरी चालेल. आता इथे मी किचन क्लिनिंगचाच टॉवेल घेतला होता आणि त्याने पूर्ण क्लीन करून घेतला. आणि बघू शकता तुम्ही किती छान रिझल्ट आलेला आहे. आणि अशा रीतीने आपल्याला सर्व पुसून घ्यायचं आहे. म्हणजे बघा ना, पाणी पण यूज करायचं नाही आहे किंवा साबण किंवा आपण जे म्हणजे वॉशेबल वस्तू वापरतो ते काहीच यूज करायचं नाही आहे. फक्त एक टूथपेस्ट यूज करायची आहे आणि अशा रीतीने आपला मिक्सर पूर्ण क्लीन होऊन जातो. आता अशा रीतीने सर्व बाजूंनी मी मिक्सरला पेस्ट लावून घेतले आणि अशा रीतीनेच पुसून घेतले. आणि वरच्या साईडला ना जिथे गॅप असतो ना मिक्सरचा तिथे खूप जास्त घाण साचते. तर तो आपल्याला एका चमच्याच्या साहाय्याने क्लीन करून घ्यायचा आहे. आणि जिथे जारमध्ये म्हणजे जार लावतो तिथे कड्यानेही घाण साचलेली असते. तर तिथे पण आपल्याला चमच्याच्या साहाय्याने ते काढून घ्यायचं आहे. जर ब्रश जात नसेल तर तुम्ही चमच्याच्या साहाय्यानेही ते काढू शकता. आणि मग मी तिथे चमच्याच्या साहाय्याने काढून घेतले आणि अशा रीतीने माझा हा मिक्सर पूर्ण क्लीन झाला होता. तर तुम्ही बघू शकता मी पाणी पण यूज केलं नाही आणि काहीच म्हणजे जास्त यूज केलं नाही. वॉशिंग पावडर, निरमा वगैरे असं काहीच यूज केलेलं नाही आहे. तर ते माझा मिक्सर हा किती क्लीन झालेला आहे. आणि अशा रीतीने तुम्हीही एकदा ही ट्रिक नक्की वापरा आणि रिझल्ट कसा आला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. आणि अशी व्हिडिओ मी घेऊन येऊ का हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. बाय.